लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 17 मेचा भाग तुम्ही बघत आहात मंडळी. तर पहा, आजच्या मालिकेमध्ये भयंकर तमाशा केलाय या काव्याने. तर सुरुवातीला पार्थने जीवा आणि नंदिनीला सांगितलंय की तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलंय आजच्या कार्यक्रमाचं, त्यामुळे पहिला मान तुमचा. आता ते छान हसरं AI बघितलं काव्याने आणि त्यातनं जीवाने केक कापला आणि नंदिनीला त्याने तो भरवला. आता हे सगळं मुद्दाम एकमेकांना हे चिथवण्यासाठी करतात बरं का. आज तर प्रेक्षकांनो लिमिट क्रॉस केली आहे काव्याने. तिने आज खूप वाटेल तसं वागली आणि खरंच तिचं चुकलंय. आता बघत राहा तुम्ही नेमकं काय काय झालं. आता ही पिहू या दोघांचे फोटो वगैरे काढते, काव्या ते केक वगैरे बघते आणि तिचं डोकं जरा जास्ती भनकलेलं असतं. न सांगता अशा गोष्टी काही झाल्या सवरल्या, म्हणजे आता हिचं प्रेम जीवावर आहे त्यामुळे हिला त्रास होतोय, तिची बहीण जीवाच्या जवळ जाते. पण आज तर नंदिनीने तिला एकच वाक्य बोललंय त्यामुळे ती गप्प आणि गार झाली आहे. बघत राहा शेवटपर्यंत. आता सुरुवातीला 10 मिनिटं तुम्हाला हा तमाशा दिसणार आहे. केकची कटिंग, केक कापणं वगैरे वगैरे, जीवाने नंदिनीला केक भरवणं, ते बघून काव्या जेलस फील करणं. आता फोटोशूट वगैरे सगळं झालंय. आता पार्थ आणि काव्याची बारी आली आहे. जवळजवळ इतक्या वेळ दाखवलं बघा ते केक कटिंग. आता ते पार्थचे बाबा म्हणतात भरवा भरवा, एकमेकांना केक भरवा. आता जीवा लगेच म्हणतो ए दादा आणि काव्या एकमेकांना हसत हसत केक भरवा बरं. आता पार्थ खुश होऊन जातो बरं का. आता जीवा मुद्दाम म्हणतो काव्याला चला चला केक भरवा, मी तुम्हा दोघांचा ना एक छान हसरा फोटो काढतो, म्हणजे पुढच्या वेळेला मिथुन काकाला AI करायची गरज पडणार नाही, नाही का. आता लगेच मिथुन काका हसतात आणि म्हणतात वाह वाह जीवा, आय लाईक दिस. आता जीवाने असं बोलल्यानंतर ही काव्या आणखीन चिडते. तो तिला चिथवतो, प्रेक्षकांना मुद्दाम चिडवतो. आता मुद्दाम म्हणते चला कमॉन मिसेस काव्या पार्थ देशमुख, कमॉन केक भरवा तुमच्या नवऱ्याला. अहो लवकर भरवा, मी फोटो काढतो ना तुमचा. काव्या आता त्याच्याकडे बघतच राहते. आता काव्या काय विचार करते, काही झालं तरी जीवाला हर्ट करायचं नाही आणि त्यामुळे ती सगळ्यांना हर्ट करत राहते. आज खरंच तिने लिमिट क्रॉस केलाय. आता पार्थ म्हणतो अहो खरंच भरवा ना केक, सगळे वाट बघतायत. पार्थ म्हणतो थोडासा खाऊ घातला तरी चालेल काव्या. अहो तुमच्या चेहऱ्यावर जरा हास्य येईल ना. आता तो त्या केककडे बघतोय आणि काव्याकडे बघतोय आणि जीवाला खूप राग येत असतो. आता म्हणजे याने नंदिनीला केक भरवलं ते चालतं, पण काव्याने पार्थला भरवला ते त्याला चालत नाहीये, असं त्याचे एक्सप्रेशन्स होते. पण आता काव्या पार्थकडे बघत म्हणते की काय आहे ना, फोटो AI केलाय हो, पण संसार कसा AI करणार. बिचारा पार्थ इतका खुश असतो ना की विचारू नका. पण काव्या मात्र त्याला टोमण्यावर टोमणे देतीये. संसार कसा AI ने करणार पार्थ. अहो फोटो तर AI ने करता येतो, तुम्हाला माहित होतं ना पार्थ हे सगळं. एकदा पण तुम्हाला वाटलं नाही की विश्वासात घेऊन हे सगळं मला सांगावं. पार्टीबद्दल का नाही सांगितलं पार्थ तुम्ही मला. आता ती ज्या पद्धतीने बोलते ना, ती पद्धत मानिनीताईंना आणि पार्थच्या बाबांना अजिबात आवडलेलं नाहीये. पण आता काव्या म्हणते तुम्हाला माहित होतं ना पार्थ, मला हे सगळं आवडणार नाही, कशाला केला हा सगळा तमाशा, कशाला केले हे सेलिब्रेशन, काय गरज होती हे सगळं करायची. आता जेव्हा काव्या असं बोलत असते तेव्हा वसू त्यांना फार हसू येतंय बरं का. आता काव्या म्हणते काय हो पार्थ, आत्ता कुठे मी तुमच्याशी बोलायला लागले होते साधी, आणि तुम्ही हे काय केलं, चुकलं माझं, मी तुमच्याकडनं जरा जास्तीच अपेक्षा ठेवली. त्या पार्थला बिचाऱ्याला कानकोंड होतं. काव्या म्हणते तुम्हाला जरा पण काही वाटलं नाही पार्थ की तुम्ही हे सगळं मला न सांगून किती मोठी चूक केली आहे. तुम्हाला कळतंय का ही AI चूक कशी सुधारणार आहात तुम्ही. आता ही एवढे टोमण्यावर टोमणे देते की नंदिनीला पण राग यायला लागला आता काव्याचा, आणि मानिनीताईंना तर प्रचंड राग येतोय बरं का. शेवटी नंदिनी मध्ये बोलतेच आणि म्हणते ए काव्या काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का. मानिनीताई तर बिचारा इकडे तिकडे बघून घेतात. आता कुठल्याही आईला स्वतःच्या मुलाचा अपमान झालेला आवडेल का प्रेक्षकांनो. अगदी एक्झॅक्टली तशाच त्यांच्या चेहऱ्यावरती हावभाव आहेत. तर बघा वसू आत्यामध्ये पडतात आणि म्हणतात हो ना नंदिनी बरोबर बोलतीये. आणि काय ग काव्या, अगं बाई तुमच्या नवरा बायकोचे भांडणं जे काही आहेत ना ते बेडरूम मध्ये जाऊन करा बरं. अगं आजचा दिवस चांगला आहे, किती खास दिवस आहे, आणि तू पटकन आता तो केक काप, तुझ्या नवऱ्याला म्हणजे आपल्या पार्थला केक भरव. सगळेजण थांबलेत काव्या केक खाण्यासाठी. तुझ्या नवऱ्याने केक नाही खाल्ला तर आम्ही सगळ्यांनी कसा खायचा बरं. चल कर पटकन सुरुवात. ए काव्या
अगं भरव ना तुझ्या नवऱ्याला केक, भरव. आता काव्याला त्या चांगलं बोलत असतात बरं का, जरी त्यांच्या मनात वाईट असेल ना तरी त्या चांगल्या बोलत असतात. त्या म्हणतात अगं भरव, खोळंबलेत सगळे. काव्य आता एकदम सॉलिड टर्न घेते आणि म्हणते घ्या केक खायचा आणि तुम्हाला घ्या. आणि त्यांच्या तोंडात कोंबते ती अक्षरशः केक. त्यामुळे घरच्यांना खूप राग येतो. कसंही झालं तरी त्या आत्याबाई आहेत बाबा, अशी पद्धतीने वागाव का. ती पिहू तर घाबरलीच काव्याला आणि तिने फोटो काढता काढता पटकन तिचा हात खाली घेतलाय. आता हा सीन खूप रंगवला. वसुआत्या तिच्याकडे रडून बघतायत. आता काव्या त्यांच्याकडे रागाने बघते. बराच वेळ रंगवला हा सीन. आता पार्थच्या बाबांना राग आला ना की आपल्या वहिनीशी अशी कशी वागली. आता लगेच मंजू आत्या समोर येतात आणि म्हणतात डोकं फिरलंय या पोरीचं. दादा वहिनी, या पोरीला उपचाराची गरज आहे. आता काव्या त्यांनाच ओरडत म्हणते उपचाराची गरज मला नाही तुम्हाला आहे. अशी डोकं फिरवणारी माणसं आजूबाजूला असली तर डोकं फिरणारच ना. आता मात्र पार्थचे बाबा चिडतात आणि म्हणतात इनफ इनफ इनफ. काय काव्या, तुला आता थोड्या वेळापूर्वी मी समजवलं होतं ना, तुझं काय चाललंय ग हे, परत परत तेच तेच वागतेस, काही कळतंय का तुला. आता त्यावर काव्या पार्थच्या बाबांना काय बोलते माहितीये, बघा ऐका काय बोलते. ती म्हणते हो बाबा, तुम्ही खूप चांगलं समजवलं मला, खूप चांगलं. पण जसं तुम्ही मला समजावून सांगितलं तसं या घरच्यांना समजावून सांगा ना तुमच्या. अहो ते काय करतात त्यांच्याकडे बघा एकदा. काव्याची भाषा अतिशय चुकीची आहे. जरी तिचा राग व्हॅलिड असला ना तरी तो कोणासमोर काढतीये, ती कशा पद्धतीने काढतीये, हे अत्यंत चुकीचं वागतीये ती. काव्या पार्थच्या बाबांना म्हणते तुमचे घरचे बघा ना कसे मला उकसवतायत. आता मात्र खरंच पार्थच्या बाबांना राग आलाय काव्याचा. पण आता मानिनीताई संतापून म्हणतात काव्या काय चाललंय तुझं, आज काय लिमिट क्रॉस करायची हे ठरवलंच आहेस का तू, कसं बोलतेस, कसं वागतेस. वसुताई घरातल्या वडीलधाऱ्या आहेत, कळतं का तुला. कुठलीच गोष्ट शांतपणे तुला हाताळता येत नाहीये का काव्या. कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं हे तुला कधीच कळणार नाही का. आता यांच्या घरात तमाशा झाला म्हणून वसुआत्यांना मजा येत असते खरं पाहिलं तर. पण त्या तोंडावर असा हात ठेवून उभ्या असतात कारण त्यांच्या तोंडाला केक लागलाय ना. पण आता मानिनीताई ओरडून म्हणतात तुला जसं पाहिजे तसं वागत राहते ना तू काव्या. आता लगेच काव्या त्यांना पण उलटून बोलत म्हणते तुम्हाला जसं वागायचंय तसं तुम्ही सगळे वागता, पण मी माझ्या मनासारखं वागले तर तुम्हाला लगेच प्रॉब्लेम होतो ना. आता काव्या उलटून बोलते तेव्हा नंदिनी चिडून म्हणते काव्या काय चाललंय तुझं, कसं बोलतेस, कसं वागतेस. अगं काय कळतंय का तुला कोणाशी बोलतेस तू. अगं तुला त्रास होतोय म्हणून सगळ्यांना त्रास देशील का तू. काव्या कशी वागतेस तू, तुला शांत राहता येत नाही म्हणून इतरांना त्रास देणार आहेस का तू. त्यावर काव्या म्हणते प्रश्न शांत राहायचा नाहीये ताई. त्यावर नंदिनी म्हणते शांत राहायचाच प्रश्न आहे, शांत राहूनच अर्ध्याच्या वर प्रश्न सुटत असतात. आई बरोबर बोलतायत. आता नंदिनी जरा ओरडतेच बहिणीच्या हक्काने काव्यावर आणि वसुआत्याला जरा हसू येत असतं. आणि आता बघा ही काव्या काय बोलते आणि तिने लिमिट खरंच क्रॉस केली आहे. ती म्हणते काय ग नंदिनी ताई, आई बरोबर बोलते, आई बरोबर बोलते, काय चाललंय तुझं पण नंदिनी ताई. आई असं बोलतात, आई तसं बोलतात आणि तू ते तर बोलतेस, पार्थही तसंच बोलतात. आई बरोबर बोलते, आई बरोबर बोलते, आई असं म्हणाली तसं म्हणाली, सतत सतत आपलं तेच तेच बोलता तुम्ही मला. अगं तुमच्या दोघांची मतं एवढी जुळत होती तर तू आणि पार्थने करायचं असतं ना एकमेकांशी लग्न, कमीत कमी मी तरी सुटले असते. आता असं काव्या बोलते तेव्हा खूप राग येतो नंदिनीला, कारण तिने ऑलरेडी जीवाला मनापासनं नवरा मानलाय ना. आता बघत राहा प्रेक्षकांनो काय तमाशा होतो. आता मात्र नंदिनीला कळलंय की काव्याने मर्यादा ओलांडली आहे. जेव्हा काव्या असं बोलते तेव्हा सगळ्यांचे चेहरे ब्लॅक अँड व्हाईट होतात. नंदिनी मात्र आता काव्यावर हात उगारते तेव्हा पटकन पार्थ नंदिनीचा हात धरतात की मारू नका त्यांना. किती किती समंजस नवरा मिळालाय काव्याला प्रेक्षकांनो. बाप रे, काव्याने एवढी लिमिट क्रॉस केल्यानंतरही तो काव्याचीच बाजू घेतोय. कमाल आहे नाही प्रेक्षकांनो, पार्थच्या संयमाची खरंच कमाल आहे. नंदिनी आश्चर्याने बघत असते पार्थकडे. पार्थचे बाबा सुद्धा, पार्थची आई सुद्धा आणि जीवा सुद्धा. शेवटी आता वसुआत्याला वाटतं हे भांडण आता शांत होणार आहे म्हणून मुद्दाम वसुआत्या काय बोलतात बघा. त्यांनी तोंडावर हात ठेवलेला असतो. त्या म्हणतात जाऊ दे ग नंदिनी, जाऊ दे, कशाला बोलतेस काव्याला. हे सगळं त्या तोंडावर हात ठेवून बोलतात. आता मानिनी ताई रागाने बघतायत काव्याकडे. आता वसुआत्या म्हणतात बरं झालं बाई नंदिनी, अगं नाही मारलंस तू काव्याला, माझी चूक झाली ग, मी हे सगळं करायला नको होतं, चुकलं ग माझं नंदिनी, चुकलं. आजचा दिवस चांगला आहे ग, नका भांडू तुम्ही दोघी जणी, नका भांडू, जाऊ दे, नको मारू ग नंदिनी. आता त्या असं तोंडावर हात ठेवून बोलतात ना त्यामुळे त्यांचा आवाज दबल्या दबल्यासारखा येतोय. आता नंदिनी म्हणते आत्या तुम्ही काव्याची बाजू घेऊ नका, खूप समजून घेतोय आपण तिला म्हणून वाटेल तसं वागायला लागली होती. मानिनीताईंना कसं तरी होतं, त्यांच्या नंदेशचा एवढा मोठा अपमान झाला ना. आता शेवटी काही झालं तरी वेळ प्रसंगाला
घ्यावं लागते बाजू कोणाकोणाची. मग आता मानिनीताई म्हणतात, अहो मंजूताई वसुताईंना न्या ना घरामध्ये, अहो प्लीज त्यांना घेऊन जा. आता वसू आत्या त्यांच्या खोलीत येतात आणि पटकन त्या तोंडाचं जे लागलेलं आहे ना केकचं सगळं ते पुसतात. पण आता इकडे बाहेर मात्र वातावरण एकदम टाईट झालं. आता इथून पुढचे या दोघी बहिणींचे डायलॉग फक्त ऐकत राहा प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी. आपल्या रिव्ह्यूला देखील एखादा लाईक करायला विसरू नका. आता मध्ये वसू आत्या आणि मंजू आत्याचं सीन दाखवलाय. वसू आत्या आता ते सगळं तोंडाला लागलेलं केकचं पुसतात आणि मंजू आत्या ओरडतात वसू आत्यावर, म्हणजे एक बहिणीच्या हक्कानी. त्या म्हणतात, काय ग वसुताई, तू हे सगळं का सहन केलंस? वसू आत्या आता हसायला लागतात मोठ्या मोठ्याने. मंजू आत्या म्हणतात, अगं ताई, त्या 1.5 दमडीच्या मुलीने तुझ्या तोंडात केक कोंबला आणि तू का हसतेस? तुला राग नाही येते का हे सगळं झालं तर? अगं एवढ्या शांतपणे कशी काय तू रिॲक्ट देतेस? अगं ताई, एवढ्या शांतपणे काय रिॲक्ट करतेस तू? आपली रम्या असती ना ताई, तर तिने गाल लाल केले असते काव्याचे. मग त्यावर वसू आत्या म्हणतात, अगं रम्याने असं काही रिॲक्शन नसती दिली आणि तसंही आपण तिथे रिॲक्शन द्यायची नाही असं रम्याचं आणि माझं ठरलं होतं. काय होतं, आम्ही दोघी अकांड तांडव करतो, रिॲक्ट करतो लगेच, त्यामुळे सगळं काही प्रकरण आमच्यावरच शेकतं. त्यामुळे माझं आणि रम्याचं ठरलं होतं की आज बाजी पलटवायची, सगळं काही चांगलं चांगलं वागायचं. अगं म्हणूनच तर सगळं करून पण मी नामानिराळी राहिले की नाही आणि सगळं हसण्यावरही सोडून दिलं मी. मग मंजू आत्या म्हणतात, अगं बाई, हा प्लॅन होता वसुताई, काय सॉलिड प्लॅन होता तुमचा. अगं आता त्या दोघी बहिणींमध्ये खरंच फूट पडेल की. नंदिनी आणि काव्याबद्दल बोलतात त्या. मग आता मंजू आत्या म्हणतात, तुझा आणि रम्याचा प्लॅन वर्क झाला वसुताई. वसू आत्या म्हणतात, अगं पण पूर्ण कुठे वर्क झाला? नंदिनीने हात उगारला काव्याला मारण्यासाठी, तेव्हा पार्थ आला ना मध्ये, तो प्लॅन थोडा फ्लॉपच झाला. पण असो, त्या नंदिनीने माझ्या रम्याच्या ज्या कानाखाली मारली ना, त्याचा वचपा काढला असता ना आम्ही. मंजू आत्या म्हणतात, ते तर समजलं ताई, पण त्या काव्याला सहजरित्या सोडू नकोस. वसू आत्या म्हणतात, सोडणारच नाहीये मी. अगं तू बघच ग मंजू आता काय काय होतंय. आता ती काव्या बघच माझी कशी माफी मागते, तू बघत राहा कसा तमाशा होतो. मंजू आत्या म्हणतात, बघ तिचा आविर्भाव कसा आहे, ती काव्या कशाची माफी मागणार तुझी? मला नाही वाटत ती काव्या माफी मागेल तुझी वसुताई. मंजू आत्याने असं बोलल्यानंतर वसू आत्या म्हणतात, ती काय, तिच्या 7 पिढ्या माफी मागतील माझी. वसू आत्या फुल कॉन्फिडंट आहेत बरं का. पण वसू आत्याचा प्लॅन वर्क झालाय खरा, पण काही अंशी नाही पण झालाय. आता बघत राहा प्रेक्षकांनो, पुढचे डायलॉग खूप छान ऐकवलेत त्यांनी. आता नंदिनीच्या ओरडण्याचा आवाज येतो वसू आत्याला, तेव्हा त्या मंजू आत्याला म्हणतात, बघ बघ ऐक, चढलेला आवाज ऐक त्या नंदिनीचा. अगं मंजू, त्या दोघींमध्ये चांगलंच भांडण सुरू होणार आहे. आता फक्त मी हे भांडण एन्जॉय करणार आहे, तू बघत राहा ग. काही झालं ना तरी नंदिनी काव्याला माझी माफी मागायला भाग पाडेलच. आता या वसू आत्याचा कॉन्फिडन्स आहे बरं का. पण आता बघा काय होतं. वसू आत्या म्हणतात, माझा प्लॅन वर्क झाला बघ. आता इथून सुरू होणार नवीन युद्ध, नंदिनी वर्सेस काव्या. नंदिनी बरसली आहे खरी आता काव्यावरती. म्हणते, तुझे सततचे मूड स्विंग, सततचं रागवणं, कटकट करणं का सहन करायचं ग सगळ्यांनी? अगं एवढी कटकटी नव्हती माझी बहीण, काय झालंय तुला काव्या? ही कोणती पद्धत आहे मोठ्या माणसांशी वागायची? मिथुन भाऊजी म्हणतात, जाऊ द्या ना नंदिनी. आता नंदिनी म्हणते, नाही हो मिथुन काका, मनाला येईल वाटेल तसं वागायला लागली ही मुलगी, मनाला येईल तसं. ना मोठ्यांबद्दल धाक राहिलाय ना आदर राहिलाय मोठ्यांचा. पार्थला कसं तरी होत असतं बरं का. आता नंदिनी मात्र तिला ओरडते, मोठ्या बहिणीच्या हक्काने ओरडते. काव्याला ती म्हणते, सतत आरडाओरडा करत असते काव्या तू. कोणी तुझ्याशी चांगलं बोलायला आलं की तू त्याच्यावर तोंड सुख घेते, उद्धटासारखी वागतेस प्रत्येकाशी. कसाचाही धरबंद राहिलेला नाहीये तुला काव्या. आणि काय बोललीस ग काव्या, माझं आणि पार्थचं लग्न व्हायला हवं होतं, तुला काही वाटलं नाही का याबद्दल? अगं काही वाटायला हवं होतं. 1 महिन्यापूर्वी जर तू हे बोलली असतीस ना तर मी हे सोडूनही दिलं असतं. पण आता अगं या 1 महिन्यात तुझं माहिती नाही, पण मी आणि पार्थ मनाने खूप पुढे आलोय काव्या. आता असं बोलल्यानंतर सगळेजण नंदिनीकडे बघतच राहतात. नंदिनी पुढे काय वाक्य बोलते बघा, जीवा शॉक्ड होऊन जातो. नंदिनी आता काव्याला ओरडून म्हणते, नंदिनी म्हणते, काव्या, माझ्या आयुष्यात मी जीवाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. काव्या एकदम शॉक्ड होऊन जाते आणि जीवा सुद्धा. आणि नंदिनी पुढे म्हणते, तुला एक सांगते काव्या, पार्थ सुद्धा त्यांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त तुझा विचार करतात. पार्थनं सुद्धा तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचीच आस नाहीये. आणि किती सहज आणि किती कॅज्युअल बोललीस ग तू काव्या. आम्ही दोघांनी लग्न करायला हवं होतं म्हणून तुला काहीच वाटलं नाही? तुला इतकं सोपं वाटलं सगळं हे काव्या? अगं लग्नाचं काय महत्व असतं तुला मी समजवलं होतं की नाही?
1 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं मी तुला काव्या, मंगळसूत्राची काय किंमत असते आणि लग्न निभवायला हिम्मत लागते. तू म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी झालंयस ग तुझं. अगं बघ जरा जीवाकडे. त्यांनाही राग येत होता, त्यांना सुद्धा त्रास होत होता, तरी सुद्धा जीवानी हे सगळं समजून घेतलं ना, त्यांनी मान्य केलंय आमचं नातं. आता नंदिनी अगदी अजाणते पायी बरंच काही बोलून गेलीये काव्याला. आता ती म्हणते जीवा निदान प्रयत्न तरी करतायत ना या सगळ्या गोष्टीतून बाहेर येण्याचा, पण तू तर काही ऐकायलाच तयार नाहीयेस. आता पार्थ नंदिनीला खुणवतात की शांत हो. आता जीवाला वाटतं हे जरा जास्ती चाललंय आणि तो एक्सपोज होतोय असं मला वाटलं बरं का. तुम्हाला जे जाणवलं असेल ते मला नक्की कमेंट करून सांगा. जीवा म्हणतो नंदिनी प्लीज प्लीज जरा शांत होशील का. त्यावर नंदिनी म्हणते नाही नाही जीवा मला बोलू द्या. मला माहिती आहे तुमचा आणि काव्याचा स्वभाव सारखा आहे. निदान तुम्हाला जाणीव आहे ना जीवा की कोणीतरी तुमच्यासाठी एफर्ट घेतंय, कोणीतरी तुमच्यासाठी काहीतरी करतंय. पण काव्याचं तसं होतच नाहीये ना. नाही तुला सांगू का काव्या, माझं आणि जीवाचं भांडण झालं होतं. मी खूप नाराज होते त्यांच्यावर आणि तिने हे ना प्रेक्षकांना उदाहरणार्थ म्हणून समजून सांगितलंय काव्याला, पण ती अजाणतेपायी सगळं बोलून टाकते हिला. आता ती म्हणते तुला सांगते काव्या, अगं जीवाने मला माफी मागण्यासाठी खूप एफर्ट्स घेतले. त्यांनी गादीवरती चादरींनी सॉरी लिहिलं होतं. फक्त मला सॉरी म्हणण्यासाठी त्यांनी एफर्ट घेतले. मी अंडा बुर्जी करणार होते तर त्यावर सुद्धा त्यांनी सॉरी लिहिलं होतं. अंड्यांवर सुद्धा, पाण्यावर सुद्धा त्यांनी सॉरी लिहिलं होतं. आता या जीवाला एक्सपोजच केलंय नंदिनीने. पुढे ती म्हणते का केलं त्यांनी हे सगळं माहितीये तुला, कारण जीवाला कदर आहे माणसांची, कदर आहे त्यांच्या भावनांची. चूक झाली तरी त्यांनी सॉरी म्हटलं आणि त्यात त्यांना कमीपणा नाही वाटलं काव्या. असे जीवा, त्यामुळे जीवासोबत नातं निभवताना मला आनंद होतोय. आता जेव्हा नंदिनी असं बोलते तेव्हा काव्या शॉक्ड होऊन जाते ना. आता जीवा पण एक्सपोज झाल्या म्हणून लगेच त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. म्हणजे प्रेक्षकांनो आता बघा हे मला खटकलंय, तुम्हाला खटकले की नाही माहित नाही. जीवानं नंदिनी सोबत चांगलाच वागतो आणि पार्थ सोबत काव्या चांगली वागायला लागली की त्याला त्रास होतो. अरे ये तो नाइंसाफी है ना. तर असो आता या नंदिनीने त्याला अशा पद्धतीने एक्सपोज केलं काव्यासमोर आणि काव्य ते ऐकून शॉक्ड होते आणि काव्या आता नंदिनीला उत्तर देत म्हणते इतक्या सगळ्या गोष्टी तू समजतेस ना ताई, इतक्या सगळ्या गोष्टी तुला कळतात ना, पण तुला साधी गोष्ट कळत नाही. तू आणि मी वेगवेगळे आहोत तरी आपली स्टोरी सेम का आहे, का कळत नाहीये तुला. तुझ्या नवऱ्याने मान्य केलं असेल ग तुमचं नातं. ते तुला त्यांच्या बाईकवरनं सोडतात, तुला गजरे देतात, तुला घास भरवतात ग. मस्त चाललंय तुमचं, खूप मस्त चाललंय तुमचं. जे काही चाललंय ना नंदिनी ताई ते चालू देत ना, मला काय करायचंय. त्यावर पार्थ आता बघतच राहतो काव्याकडे. पण नंदिनी म्हणते अगं काव्या असं का बोलते, अगं तुझं पण मस्तच चाललंय की आणि मस्तच चालणार आहे. अगं पार्थ तुझ्यासाठी खूप काही करतात, फरक एवढाच आहे ना की तू त्यांना रिस्पॉन्स देत नाहीयेस. काय छान बोलल्या ना दोघी बहिणी प्रेक्षकांनो. आता नंदिनी पुढे म्हणते आहे का तुला कदर पार्थची, बोल ना आहे कदर. आता असं बोलल्यानंतर काव्या निशब्द होऊन जाते. नंदिनी म्हणते 1 महिना झालाय काव्या तुमच्या लग्नाला, तरी पण तुझा ॲटिट्यूड आणि तुझा हट्टीपणा तो काही कमी व्हायला तयार नाहीये. आता काय ना प्रेक्षकांनो, प्रत्येक वेळेला हे चेहरे दाखवतात मध्ये सगळ्यांचे. आणि मग नंदिनी म्हणते या घरामध्ये तुझ्यावर प्रेम करणारी किती लोक आहेत, आजूबाजूला किती लोक आहेत तुझ्यावर प्रेम करतात. पार्थ तर किती आपुलकीने वागतात तुझ्याशी. काय ग काव्या, तरी तुला तुझा हे का सोडायचाच नाहीये. आता पार्थचे बाबा आणि पार्थची आई बघतच राहतात का. आता नंदिनी डायरेक्ट विचारते इतकं काय तुझं काव्या, अगं एवढा कशाचा त्रास आहे तुला, सांगून तरी टाका मला एकदाच. पार्थ तुला जोडीदार म्हणून मान्य नाहीये म्हणून त्यांच्या घरच्यांना वाटेल तसं बोलशील तू. त्यांच्या घरातली माणसं तुला नकोशी झाली आहेत का. आता नंदिनीने असं विचारल्यावर पार्थ बघतच राहतो काव्याकडे केविलवाण्या नजरेने. आता नंदिनी सॉलिड धमकी देत म्हणते एक लक्षात ठेवायचं काव्या, मोठी बहीण आहे मी तुझी. तू जर असंच वागत राहणार असशील तर मला माझं ताईपण दाखवावंच लागणार आहे तुला. आता काव्या तिथे पण नंदिनीची थोडी उद्धटसारखी बोलते आणि म्हणते काय करशील ग ताई तू. आता नंदिनी म्हणते मी काय करेल हे नाही सांगणार तुला, वेळ आल्यावर तुला दाखवून देईल मी. असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा सगळे शॉक्ड होऊन नंदिनीकडे बघतात आणि एपिसोड संपवला. आता पुढच्या प्रोमोमध्ये बघा नंदिनी ओरडत असते काव्यावर. आता ते फायनली एकदाच हा माझा नवरा आहे म्हणून ती कबूल करते. आता ते आपल्याला डायरेक्ट सोमवारी बघायला मिळणार आहे, कारण उद्या एपिसोड नाहीये प्रेक्षकांनो.
असतात लिटरली रविवारी एपिसोड, पण उद्या झिम्मा नावाचा पिक्चर आहे एक आणि त्यामुळे ही मालिका दाखवणार नाहीये अशी माझ्याकडे माहिती आहे. पण तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण TTMचा पण एपिसोड नाहीये आणि याचा पण नाहीये. 2 मालिकांचा महासंगम दाखवणार आहेत ते, असं काहीतरी आहे. तुम्हाला जर काही माहिती असेल वेळेच्या बाबतीत तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक रिक्वेस्ट आहे, उद्या एपिसोड नाहीये त्यामुळे कुठल्याही फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका, कारण आता याचा एपिसोड डायरेक्ट तुम्हाला सोमवारी बघायला मिळणार आहे. तर पुढचं प्रोमो ऐका. नंदिनी या काव्याला ओरडत म्हणते, काय ग काव्य, पार्थशी तू ज्या पद्धतीने वागतेस, जसं बोलतेस, इथे कोणालाही काहीही आवडलेलं नाहीये. मग काव्या म्हणते, कोणाला काही आवडायची गरज नाहीये, पार्थ माझा नवरा आहे, हा नवरा बायकोचा प्रश्न आहे, आमचा आम्ही बघून घेऊ. मग एवढं हिला हिचं बघायचं होतं तर कशाला तमाशा केला सगळ्यात. पण पार्थ खुश होतो, ही तोंडाने कबूल करते ना की माझा नवरा आहे म्हणून. असो, आता नंदिनी आणि पार्थ खुश होतात की काव्याने फायनली कबूल केलं. पण आता नंदिनी जीवाला रिक्वेस्ट करते, अगदी रडून बोलत असते ती रात्रीच्या वेळेला आणि म्हणते, आनंद निवासमध्ये मी खूप जोडपी बघितली आहे अहो जीवा, खूप प्रॉब्लेम असतात जोडप्यांमध्ये, आपल्या बाबतीत तसं काही नाहीये हो. आपल्या दोघांमध्ये एकच अडचण आहे आणि ते म्हणजे संवाद नाहीये आपल्या दोघांमध्ये. नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं तर चालतं जीवा, पण संवाद असायला हवा. आता प्रेक्षकांनो, हे जोडपे कधी मूव्ह ऑन करताय आणि कधी एकमेकांना एक्सेप्ट करताय याची वाट आपण बघायची. पण तुर्तास तरी आजचा एपिसोड खूप छान दाखवला आणि पुन्हा रिक्वेस्ट करते की उद्या या मालिकेचा एपिसोड नाहीये, त्यामुळे कुठल्याही फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका. उगाच तुमची दिशाभूल होते प्रेक्षकांनो, सांगायचा उद्देश एवढाच आहे. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि तुम्हाला माहित असेल उद्याच्या काही टायमिंग विषयी तर मला कमेंट करून सांगा आणि एपिसोड कसा वाटला तेही नक्की सांगा. लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा, कारण इथे तुम्हाला खरेखुरे रिव्ह्यूज दिले जातात. भेटूयात सोमवारी नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या. तोपर्यंत हॅपी संडे टू ऑल ऑफ यू, हॅपी वीकेंड, टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.